नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. मी सुरुवातीला जयश्रीताई सोहनी यांना विनंती करते, की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. दिन हाका मारी द्वारी तुझ्या हरी, कधी जाईल हाक तुझ्या कानावरी. नको अंत पाहू जीव घाबरला, नको अंत पाहू जीव घाबरला. किती विनवू तुला रामा दया घना, किती आळवू तुला रामा दया घना. विषयाने मला दिन केले भारी, तुझ वीण आता सांगा कोण तारी. पाही पाही प्रभो आलो शरण तुला, पाही पाही प्रभो आलो शरण तुला. किती विनवू तुला रामा दया घना, किती आळवू तुला रामा दया घना. पापी अजामेळा मुक्त केले कोणी, गणिका गजेंद्रासी उद्धरिले कोणी. उपेक्षिसी काय या दीन बाळा, उपेक्षिसी काय या दीन बाळा. किती विनवू तुला रामा दया घना, किती आळवू तुला रामा दया घना. म्हणवितो तुझा प्रीत राखे हरी, ठेवी चरणावरी नको लोटू दुरी. अपराधी जरी मी काय भारी तुला, अपराधी जरी मी भारी काय तुला. किती विनवू तुला रामा दया घना, किती आळवू तुला रामा दया घना. ऐकोनिया दिन वाणी गुरु राये, नाभी नाभी ऐसे उभारो निबाहे. राम पाठ करी भय नाही तुला, राम पाठ करी भय नाही तुला. किती विनवू तुला रामा दया घना, किती आळवू तुला रामा दया घना. ऐसा दीन दयाळ सांग कोण दुजा, घोर कली माझी मोक्ष केला सोपा. दीनदास म्हणे राम नाम बोला, दीनदास म्हणे राम नाम बोला. किती विनवू तुला रामा दया घना, किती आळवू तुला रामा दया घना. किती विनवू तुला, किती आळवू तुला, किती विनवू तुला, किती आळवू तुला रामा दया घना. छान, सुंदर सुरुवात झाली. मी आता सुचिताला विनंती करते की तिने निरूपणाला सुरुवात करावी. ब्रह्मानंदं परं सुखदं केवलं सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वं शाश्वतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पवित्र ज्ञानराजा सुपात्र सदा आठवता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार. आपण गेले काही दिवस संसार वृक्षाचं रूप कसं आहे हे अभ्यास करतो. तुझा आवाज जरा खोल येतोय खूप. एकच मिनिट. येतोय आता? हा, थोडा अजून थोडासा खोलच आहे, थोडा मोठा पाहिजे. हो.
संसार वृक्षाचं रूप अभ्यासतो आपण. भगवंत काय म्हणतात, कसं आहे हे संसार वृक्षाचे रूप, त्याला त्याची प्रतिष्ठा काय आहे, त्याचा आदी काय आहे. तर आपण असं बघितलं की त्याला आदी नाही, मध्य नाही आणि अधिष्ठानही नाही, तसाच त्याला शेवटही नाहीये. मग ते अविनाशी कसं आहे, तर ते निर्माण झालं की ते वाढतं आणि वाढल्यानंतर केव्हा ना केव्हा तरी त्याचा लय हा होणारच आहे. म्हणजे जी गोष्ट निर्माण झाली, जी वाढली, तर ती एक ना एक दिवस लयाला जाणारच आहे. हे चक्रच आहे, हे सृष्टीचं चक्र आहे. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे, भगवंतांनी काय उपाय सांगितला याच्यावर, की जो हा संसार रूपी वृक्ष प्रकृतीवर अधिष्ठित आहे, त्रिगुणात्मक असा जो संसार रूपी वृक्ष आहे, तो असंगानं तोडला पाहिजे. मागच्या वेळच्या निरूपणामध्ये डॉक्टर देशपांडे सरांनी याचं सुंदर आपल्याला अर्थाचं विवेचन केलं होतं की असंग शस्त्रेण म्हणजे काय अभिप्रेत आहे भगवंतांना म्हणतो. तर हा वृक्ष भगवंतांनी सांगितलं काय की हा जर वृक्ष शाश्वत असता, अविनाशी असता, चिरंतन असता, तर हा वृक्ष तोडा असं भगवंतांना सांगावं लागलं नसतं. तो तोडायची गरजच नव्हती, कारण चैतन्याला काही बनवू नाहीये. मग असा जर हा अश्वत्थ वृक्ष असता तर भगवंतांना आपल्याला असं सांगावं लागलं नसतं की तो असंगानं तोडा, असंग शस्त्रेनं दृढेनं चितवा. त्यांना तोडायचं, तोडून काय करायचं ते पुढे भगवंत सांगतात. ते काय म्हणतात की संग हा कशाचा आहे, संग हा नित्य गुणांचा आहे. संग इंद्रियांच्या विषयाशी होणार आहे, म्हणून हा संग टाळायचा. म्हणजे संग कसा टाळायचा, अंतसंगही टाळायचा आणि बहिसंगही टाळायचा. म्हणजे अंतसंग कशाचा आहे, सात्विकतेचा अंतसंग. संत जसं म्हणतात की शांती क्षमा दया त्याही नको बंधवी राहील. म्हणजे या सगळ्या सद्गुणांना मी धारण करून आहे असा अहंकार सुद्धा माझ्यामध्ये राहिला नाही. कोणतीही गोष्ट जेव्हा स्वार्थासाठी केली जाते तेव्हा भगवद्गीता म्हणते स्तेन एवस, म्हणजे स्तेन एवस म्हणजे असं करणारी व्यक्ती काय आहे की त्याला चोर असं म्हणलेलं आहे. त्याच्या हातून प्रत्यक्ष सत्प्रदर्शनी जरी त्या सगळ्या कृती लोक कल्याणार्थ अशा दिसत असल्या तरी त्यामाग काहीतरी लाभ हा छुपा जर हेतू असेल तर त्या काय आहेत, त्या कृती काय आहेत, त्यांना स्तेन एवस असं म्हणलेलं आहे. म्हणजे जिथं आसक्ती कमी तिथं असंग जागृत व्हायला पाहिजे. म्हणजे असंगाला शस्त्र म्हटलेलं आहे आणि या असंग रूपी शस्त्रानं अश्वत्थ वृक्ष तोडायचा आहे. म्हणजे प्रकृती आणि गुणांचा जो संयोग आहे त्या चैतन्य रूपाशी आपल्या जीवात्म्याशी झालेला जो संयोग आहे तो तोडायचा आहे. प्रकृती सेपरेट करायची. म्हणजे जसं ज्ञानाचा प्रकाश एकदा झाला की हा सर्प आहे का, हा रज्जू आहे, हा भ्रमच राहत नाही, ती दोरीच आहे असं पूर्ण ज्ञान होतं. तसं ते ज्ञानानं आपल्याला करायचं, म्हणजे ती दोरीच आहे हे पूर्ण ज्ञान एकदा झालं की आयुष्यातले जेवढे काही संघ आहेत ते आपल्याला संघ सगळे कमी करायचे. म्हणजे एक कॉमन असं एक उदाहरण दिसतं, जे नेहमी लोकलनं किंवा बसनं एकाच बसनं प्रवास करत असतात ना, ते सगळेजण प्रवास करताना आता काय टाइमपास करायचा म्हणून पत्ते खेळतात आणि म्हणजे दिसायला तर वाटतं की अरे काय मोठंच आहे, त्यात तास दीड तासाचा प्रवास आहे आणि त्यामध्ये ते काहीतरी टाइमपास करतात. पण अशी अवस्था होती की त्यांना तो जर खेळ पूर्ण नाही झाला, जे काय पत्ते खेळत असतात ते पूर्ण नाही झाले तर ते ज्या स्टेशनवर उतरतात, ज्या स्टॉपवर उतरतात तिथे एका ठिकाणी बसतात, त्यांचा तो खेळ पूर्ण करतात. किंवा एखाद दिवशी त्यांना काही कारणाने सुट्टी घ्यायला लागली, रजा घ्यायला लागली तर त्यांना अगदी त्या खेळाशिवाय चैन पडत नाही. म्हणजे असा संघ माणसाला किती अधपतित करू शकतो, तसे हे एक उदाहरण. किंवा रिटायरमेंटला आलेल्या लोकांना आता
रिटायर झाल्यानंतर करायचं का, घरी बसलो तर वेळ लागेल मला, असं म्हणायची वेळ होती. म्हणजे असंगाच्या शस्त्रांना हा संसार वृक्ष तोडायचा, याला इतकं महत्व का आहे ते आपल्याला इथे दिसतंय की आपण सतत जागृत राहायला हवं. जसं कोळी काय करतो, आपल्याला माहिती की कोळी जाळं विणतो, त्या जाळ्यामध्ये आपल्या शरीरातूनच धाग्यांची निर्मिती करतो, सगळं एक असं तसं जग निर्माण करतो किडे पकडण्यासाठी, त्यातच तो राहतो. पण ज्यावेळी त्याला असं वाटतं की आता हे नकोय आपल्याला, त्यावेळी तो सगळं धागे ते परत गिळून सुद्धा टाकतो. म्हणजे तसं आपलं काय असायला पाहिजे की आपण आपला पसारा, आपला व्याप किती वाढवायचा हे, आणि या सगळ्याच्या आहारी किती जायचं हे आपलं आपणच ठरवायचं. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की हा हा संपूर्ण सृष्टीचा, या विश्वाचा, या सगळ्याचा पसारा करणारा जो काही कोणी आहे त्या पुरुषोत्तमाला शरण द्या, असं भगवंत आपल्याला चौथ्या श्लोकामध्ये सांगत आहे. मी सुनीता त्यांना विनंती करते की त्यांनी चौथा श्लोक आणि त्यावरच्या माऊलींच्या बोलांचं वाचन करावं. हॅलो, नमस्कार. आवाज येतोय? हो, येतं. ओके. ततः पद तत्पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूय तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यथा प्रवृत्ति प्रसृता पुराणी. मग इदंतेसी वाळले जे मीपणे विण डहारले ते रूप पाहिजे आपले आपणची परिदर्पणाचे नि आधारे एकची करुणी दुसरे मुख पाहाती गवारे तैसे नको हे हे पहाणे ऐसे असे विरा जैसा न बोडलिया विहिरा मग आपलिया उगमी झरा भरोणी ठाके ना तरी आटलिया अंभ निजबिंबी प्रतिबिंब निहटे का नभी नभ घटाभावी नाना इंधनांशु सरलेया वनी परते जेवी आपण पया तैसे आपे आप धनंजया न्याहाळणे जेगा जिव्हे आपली चव चाखणे चक्षु निज बुबुळ देखणे आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पै का प्रभेसी प्रभा मिळे गगन गगनावरी लोळे नाना पाणी भरले खोळे पाणीयाचिये आपणची आपण याते पाहिजे जे अद्वैते ते ऐसे होय निरुते बोली जतू असे जे पाहिजते नवीन पाहिजे काही नेणणाची राणीजे आद्य पुरुष का म्हणजे जया ठाया ते तेथही उपाधीचा वोथंबा घेऊन श्रुती उभविती जिभा मग नामरूपाचा वडंबा करीती वाया पै भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळघले पुढती नयो या निघाले पैजा जेथ संसाराची या पाया पुढा पळती वितराग होडा ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालिती मार्गा मागा अहंतादी भावा आपुलिया झाडा देऊनी आवघे आघवेया पत्र घेती ज्ञानी ये जया मूळ घरासी पैजेथुनी हे एवढी विश्व परंपरेची वेलाडी वाढती आशा जैसी कोरडी निदैवाची जी एका वस्तूचे नेणणे आणिले थोर जगा जाणणे नाही ते नांदविले जेणे मी तू जगी पार्था ते वस्तू पाहिले आपण पै आपुले पाहिजे जैसे हिवले हिव हिवे आणि कही एकतया ओळखण असे धनंजया तरी जया का भेटलिया नेणेची नाही परितया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरिसे महाप्रळ यांबूचे जैसे भरले पण श्लोकाचा शब्दशः अर्थ काय आहे सुरुवातीला बघूया. ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. त्यानंतर त्या परमात्म्याचा शोध घेतला पाहिजे. परिमार्गितव्यं काय करायला हवं, त्याचा शोध घेतला पाहिजे. यस्मिन् म्हणजे जे प्राप्त झाल्यावर मनुष्य तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये म्हणजे त्यालाच फक्त शरण गेलं पाहिजे.
प्रपत्तीचा अर्थ काय? प्रपत्ती म्हणजे शरण जाणे. तर फक्त जे प्राप्त झाल्यावर मनुष्य पुन्हा संसारात परत येत नाही आणि ज्याच्याकडून अनादी कालापासून चालत आलेली सृष्टी विस्तार पावलेली आहे त्या परमात्म्यालाच मी शरण गेलं पाहिजे. त्या श्लोकामध्ये भगवंतांनी अगदी क्लिअरली सांगितलंय की काय करायला पाहिजे. हा संसार वृक्षाचा छेदन करण्यासाठी नेमकं काय करायला हवं, तर त्या परमात्म्याला, त्या परमतत्वालाच फक्त शरण गेलं पाहिजे. भगवंतांनी आधीच्या श्लोकामध्ये काय सांगितलं? चितवा. चितवा म्हणजे काय? कर त्या संसाराचा संबंध विच्छेद कर. म्हणजे भगवंतांचा शोध घेण्यापूर्वी पहिल्यांदा काय कर असं म्हणतात भगवंत, की तू या संसाराशी असलेल्या संबंधांचा विच्छेद कर. म्हणजे भगवंत जसं संपूर्ण देशामध्ये, काळामध्ये, वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये, घटनेमध्ये, परिस्थितीमध्ये जसेच्या तसे विद्यमान आहेतच. पण आपल्या अनुभवामध्ये अडथळा काय आहे की आपण संसाराशी आपला नित्य संबंध मानून घेतलेला आहे. जरा आवाज डिस्टर्ब होत, क्लिअर येत नाही आवाज ऐकायला. येत नाही. एकच मिनिट. तुझ्या आवाजाबरोबर आणखी काहीतरी आवाज येतोय. पण कोणाचा फक्त माईक चालू आहे का बघायला लागेल मग. आता येतो? आता मगाचपेक्षा जरा चांगला आहे. नेट थोडस इथं कमी दिसतंय. हॅलो, हा येतंय ऐकू? हा आता चांगला आहे. ओके. भगवंतांना जाणण्यामध्ये अडथळा कशामुळे निर्माण झालेला आहे की आपण आपल्या संसाराशी असलेला संबंध मानल्यामुळेच हा अडथळा निर्माण झालेला आहे. खरं तर आपण परमात्म्याचाच अंश आहे. मग आपण त्या अंशीला म्हणजे परमात्म्याला विसरून गेलेलो आहे. ही विस्मृती जर मिटली तरच मी भगवंतांचा आहे ही स्मृती जागृत होईल. म्हणून भगवंत काय म्हणतायत की इथं माझ्याशी असलेला संबंध पूर्वीपासून विद्यमान आहेच आहे. फक्त काय करायचंय, तो अनावृत्त करायचा आहे. तो फक्त त्याच्यावर जो काही पडदा आलेला आहे तो बाजूला सारायचा. म्हणजे संसाराला आपलं समजल्यामुळं नित्य प्राप्त असलेला परमात्मा आपल्याला जसा अप्राप्त वाटतोय आणि जो संसार आपल्याला कधी प्राप्त नव्हताच पण तो आपल्याला प्राप्त दिसतोय. मग भगवंतांनी सांगितलं की तर या पदाने भगवंत काय म्हणतात की जे परमात्मा पद नित्य प्राप्त आहे त्याचाच पूर्ण तऱ्हेने शोध घे. आता माऊलींच्या ओव्यांमध्ये माऊलींनी काय सांगितलं की आपल्याहून जे भिन्न प्रतीत होतं म्हणजे त्या संबंधानं हे तेपणा स्फुरतो, इदम भाव स्फुरतो. त्याचा ज्या वस्तूच्या ठिकाणी किंचितही संबंध नसतो म्हणजे इदमच्या सापेक्ष आपल्या संबंधाने अहमभाव असतो. म्हणजे काय म्हणलंय की आत्मस्वरूप हे एकरस असल्या कारणानं इथं भिन्न प्रतीती नाही म्हणून इथं इदम हे स्फुरण नाही. मग जिथं अहम हे स्फुरण ही नसतं आणि इदम हे स्फुरणही नसतं. म्हणजे ही जर अशी वेदांताची भाषा घेतली तर आपल्याला हे सगळं फार कठीण वाटायला लागतं आणि कंटाळवाणं सुद्धा होतं. आपण एक उपनिषदामध्ये आलेली एक कथा बघूया की एक सुंदर कथा आलेली आहे. एक ब्राह्मण असतो आणि त्याची बाग असते आणि त्या बागेमध्ये त्याने सुंदर बाग फुलवलेली असते. म्हणजे वेगवेगळी फुलझाडं, फळझाडं वगैरे लावून सुंदर बागेची त्यांनी जोपासना केलेली असते. आणि एकदा काहीतरी होतं त्याचं बागेचा दरवाजा गेट उघडं राहतं आणि तिथे एक गाय येते आतमध्ये आणि गायीनं तिथली झाडं, फुलं, फळं खायला सुरुवात केली. ती गाय पण खूप भुकेजलेली होती आणि तिनं येथेच्या सगळ्याचा आस्वाद घेतला.
ज्यावेळी या व्यक्तीच्या लक्षात आलं की ही गाय आतमध्ये शिरली आणि तिने सगळ्या आपल्या एवढ्या सुंदर बागेचा फडशा पाडायला सुरुवात केली, त्याला इतका संताप आला आणि त्यानं आपल्या हातामध्ये दांडू घेतला आणि तिला इतका जोरात मारला की ती गाय तत्क्षणी मरण पावली. मग त्याने ज्यावेळी सावध झाला, त्याचा संतापाचा हे ओसरला, त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की अरे गाईला मारण्याचं पातच झालं आपल्या हातातून, आता काय करायचं. पण तसा इतका चतुर होता तो. त्यानं अशी आपली स्वतःची समजूत करून घेतली की आपल्या प्रत्येक इंद्रियाची एक देवता आहे. मग हाताची देवता कोण आहे, आपण असं म्हणतो की डोळ्याची देवता सूर्य आणि चंद्र आहे, बाकी सगळ्या प्रत्येक अवयवाला एक देवता मानलेली आहे. तशी तो म्हणतो की हाताची देवता इंद्र आहे. म्हणजे तो स्वतःचं सांत्वन करतो आणि म्हणतो की माझ्या हाताची देवता तर इंद्र आहे, म्हणजे इंद्रानं गाईला मारलं, मी नाही. आता ही लबाडी इंद्राच्या लक्षात आली आणि इंद्रानं वेश बदलला आणि तो स्वतः त्या ब्राह्मणाच्या घरी आला. मग त्यानं त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली. तो म्हणाला, काय वा वा वा, तुम्ही काय सुंदर बाग फुलवली आहे, तुम्ही फार परिश्रम घेतले असतील. तो म्हणाला, हो ना, मी फारच परिश्रम घेतले. अहो काय साधी गोष्ट आहे का, सगळी फळझाडं लावायची, तर त्यांना सगळ्या किडीपासून वगैरे वाचवायचं, खूप पडणाऱ्या पावसापासून वाचवायचं, तीव्र उन्हापासून वाचवायचं. मला खूप परिश्रम झाले हे सगळं फुलवताना. तर तो म्हणतो की इंद्र म्हणतो की हो, खरोखर तुमचे प्रयत्न आणि तुमचे सगळे कष्ट वाखाणण्याजोगेच आहेत. तो विचारतो की हा अश्वत्थ वृक्ष कोणी लावला, मी लावला. मग याला पाणी कोणी दिलं, मीच दिलं. असं सगळं इंद्र त्याला प्रश्न विचारत जातो की हे कोणी केलं, ते कोणी केलं. आणि हा सगळ्या वेळी बराबर सांगत जातो की हे मी केलं, हे मी केलं. मग शेवटी पटकन एका क्षणी इंद्र त्याला विचारतो, काय कोणी मारली. पण हा मात्र सावध होता. जसा चतुर होता तसा तो सावधही होता. तो काय म्हणतो पटकन, काय मात्र इंद्राने मारली. इंद्र वेश पालटून आलेला होता, त्याला मोठं आश्चर्य वाटलं. तो म्हणतो, असं कसं काय बरं. तर हा त्याला सांगतो की त्याचं असं आहे की आपल्या देहाचा एक एक अवयव एकेका देवतेला देऊन टाकलेला आहे. त्यामुळं माझे हात ज्या देवतेचे आहेत तसे मी त्याला देऊन टाकलेले आहेत, इंद्राला देऊन टाकले. कारण तो वज्र धारण करतो आणि तो पराक्रमी आहे ना मोठा, म्हणून माझे हात मी त्याला इंद्राला दिलेले आहेत. तर त्याला इंद्र एकच प्रश्न विचारतो, अरे चोरा, मग ज्यावेळी तू हाताने बागेला पाणी दिलंस त्यावेळी म्हणाला नाहीस की इंद्रानं पाणी दिलं, मी पाणी दिलं म्हणतोस, म्हणजे काय आहे, तू पापात नाहीस. तो यमदूतांना आज्ञा करतो की अरे पकडा याला. म्हणजे काय तात्पर्य आहे या कथेचं, की प्रत्येक वेळी हे कर्तृत्व माझं, हे कर्तृत्व माझं असं म्हणतो. मग त्याचे भोग ज्यावेळी भोगायला हवे असतात आणि ज्यावेळी त्याचा पाप पुण्याचा हिशोब म्हटला जातो त्यावेळी काय होतं, ते पाप माझं नाही आणि हे पुण्य फक्त माझं आहे, असा भाव त्याच्यामध्ये. म्हणजे इथे ज्या माऊलींच्या ओळ्यांमध्ये म्हणलेलं आहे की अहमभाव त्यामध्ये त्याचा अहमभाव असतो, किंवा तिथं इदम हे स्फुरण नाही असं म्हणतो. म्हणजे की आपण काही कोणतेही धार्मिक कार्यक्रम करतो त्यावेळी शेवटी ज्यावेळी आपण दक्षिणा देतो त्यावेळी आपण असं म्हणण्याचा एक प्रघात आहे की इदम नमः, हे देणारा कुणी मी नाहीये, किंवा हे सगळं करणारा सुद्धा मी नाहीये, इदम नमः. म्हणजे तसं इथं म्हणलेलं आहे की अहम आणि इदम वृत्तीशून्य प्रसिद्ध असलेले आत्मस्वरूप, ते आपले स्वरूप आपणच पाहावे. म्हणजे समोर एक आरसा घेऊन जसं अज्ञानी लोक एका मुखाची दोन मुख म्हणजे बिंब आणि प्रतिबिंब अशा तऱ्हेनं आपणच आपल्याला पाहतात, तसं हे आत्मस्वरूप पाहणे नको. म्हणजे कसं म्हणलेलं आहे की हे आत्मस्वरूपाचं पाहणं कसं आहे की विहीर खणण्यापूर्वी झरा जसा आपल्या उगमाच्या ठिकाणी पाण्यानं भरलेला असतो, म्हणजे तिथं झरा आधी अस्तित्वात असेलच असं नाही, पण तो तिथं नव्हताच असं नाही,
तो फक्त विहीर खणताना तो प्रगट झालेला आहे, म्हणजे त्याचं अस्तित्व तिथं होतच. किंवा त्या विहिरीचं समजा काही कारणानं पाणी आटलं तरी प्रतिबिंब जसं आपल्या बिंबाच्या ठिकाणी मिळतं, किंवा जसं घट फुटल्यानंतर घटाकाश महदाकाशाच्या ठिकाणी मिळतं. म्हणजे जसा आपण हे नेहमी उदाहरण बघतो की एखादा मातीचा घट आहे आणि तो जर काही कारणानं फुटला तर त्याच्यामध्ये असलेलं आकाश कुठं जातं, त्या घटाकाशाचं काय होतं, तर ते बाहेरच्या आकाशामध्ये म्हणजे महाकाशामध्ये मिळून जाते. किंवा एखादी अग्नीत जळणारी लाकडं निशेष संपल्यावर अग्नी जसा मूळ स्वरूपात येऊन मिळतो, त्याप्रमाणे अर्जुना हे आपल्याला सहज पाहणे आहे. म्हणजे काय सांगितलंय ते जर साध्या सोप्या शब्दाला आपण जर बघायचा प्रयत्न केला तर कसं आहे की आपण रोज रात्री झोपतो, मग त्या झोपेमध्ये आपण कोणाची आई असतो का, किंवा मी कोणाची पत्नी असते का, कोणाचा पती असतो का, कोणाचा बाप असतो का, मुलगा असतो का, मित्र, मुलगी, मामा, मामी, आजी, जी काही म्हणून माझे नातेसंबंध आहेत ते काही अस्तित्वात नसतात. मी श्रीमंत नसते, मी गरीब नसते, मी भारतीय नसतो, मला कुठलाही धर्म नसतो, मी काळा गोरा, नोकर मालक, तरुण म्हातारी किंवा काहीच नसतं, मला कुठलाही रोग झालेला नसतो, किंवा कुठलंच ओझं माझ्यावर नसतं, ना कुठल्या नात्याचं ना जबाबदारीचं हे कुठलंही ओझं नसतं. म्हणून काय होतं की मी झोपेतनं उठल्यावर मला एकदम फ्रेश वाटतं, उत्साही वाटतं, प्रसन्न वाटतं. पण आपण आपल्याला जाग येते आणि जाग झाल्यावर मात्र मग मला काय होतं की माझ्यावर ज्या काही अपेक्षा असतात, जबाबदाऱ्या असतात, त्या सगळ्याची मला जाणीव होते. मग त्या संबंधांची झूल मी दिवसभर वागवत असते आणि काय होतं की मी दिवसभर या सगळ्यामुळे दमछाक होते माझी आणि मी रात्री ती झूल परत फेकून घेते, उतरवून ठेवते आणि म्हणून मी परत सकाळी उत्साही बनू शकते. म्हणजे आपल्या बाबतीत कसं होतं की झूल धारण करणं किंवा उतरवून ठेवणं हे सगळं सतत चालू आहे. पण काय असतं की हे फक्त झोपेपुरतं मर्यादित राहिलेलं असतं. पण आता समजा जाग असताना सुद्धा जर मला ती थोडा वेळ झूल उतरवून ठेवता आली तर म्हणजे हे सगळे संबंध आहेत तसे आहेतच, ते कुठेही गेलेले नाही. पण हे मानलेले संबंध समजा मी तोडले, आणि तोडले म्हणजे काय केलं, फक्त मनानं मी त्यांचा संबंधांचा विच्छेद केला आणि फक्त माझा असलेला भगवंतांच्या बरोबरचा संबंध जर मी दृढ केला तर काय लक्षात येईल की जसं एक लक्षात आलं की मी रात्रभर कोणाचीही नाहीये, कोणीही नसते, कोणाचीही नाहीच आहे आणि मी कोणीही नाहीये, त्यामुळं माझा सगळा ताणतणाव निघून जातो, मी उत्साही होते. पण आपल्या अज्ञान त्या दशेमध्ये म्हणजे त्या झोपेच्या अवस्थेमध्ये आपण त्यावेळी भगवंतांशी पण जोडलेलो गेलो नसतो ना. मग आता काय उपाय करायचा, झोपेतनं उठल्याबरोबरचा जो काही वेळ आहे, म्हणजे जसं आपल्याला शास्त्रामध्ये वारंवार सांगितलेलं असतं की पहाटे उठणं, ब्राह्मण मुहूर्तावर उठणं. मग आपण एक काय प्रयत्न करून घ्यायचा, उठल्यानंतरचा जो लगेचचा वेळ आहे तो वेळ जो आहे तो काय आहे, तो माझा आणि भगवंतांचाच असणार. म्हणजे झोपेत जी अवस्था मी कॅरी करत होते ती अवस्था पुढं तशीच एक तासभर चालू ठेवायची. हा निश्चय एकदा पक्का करायचा. म्हणजे काय करायचं की मला भगवंतांशी अव्यभिचारी भक्ती करायची. म्हणजे भगवंतांना शरण जायचंय म्हणजे नेमकं काय करायचं, तर ही माझ्या व्यावहारिक जगामध्ये असलेली सगळी जाण, नाती, आणखीन जे काही जबाबदाऱ्या, या जसं सतत माझ्यावर त्याचं दडपण राहत असतं, या सगळ्या दडपणामध्ये मी माझं अस्तित्व हे विसरूनच गेलेले असते. म्हणजे या माझ्या सगळ्यामध्ये भगवंतांचं अस्तित्व विसरलेलंच गेलेलं असतं. मग हे भगवंतांशी असलेलं माझं नातं दृढ करण्याचा प्रयत्न मी सतत करायचा.
म्हणजे मी त्यांना शरण जायचं, असा असा एक आपण यामध्ये अर्थ घेऊ शकतो. आता एक आणखीन एक कथा माझ्या वाचनात आली. मी हे थोडस फार वेदांत यामध्ये या श्लोकामध्ये माऊलींच्या ओव्यांमध्ये दिसतं, म्हणून मी थोडस ते सोपं कसं करता येईल याचा प्रयत्न करते. की आणखीन एक कथा सांगते की एक यमुनेच्या काठावर कोणी एक सिद्ध महात्मा राहत होता आणि तो सिद्ध महात्मा नेहमी आपल्या साधनेमध्ये ध्यानामध्ये मग्न असायचा. पण त्याचवेळी एक बाई तिथे आल्या आणि ती स्त्री काय म्हणते या महात्म्यांना की मी नदीवर चाललेली आहे, मी नदीवर धुण्यासाठी चाललेली आहे आणि मी माझं लहान मुलं आहे हे तुमच्याजवळ ठेवते आणि तोपर्यंत आपण या मुलाकडे लक्ष ठेवा, अशी विनंती करून ती स्त्री जाते आणि इकडे ह्या योग्याची समाधी लागते, त्यांचं भान हरपतं आणि ते मूळ रांगत रांगत त्या प्रवाहाकडे जातं आणि ते प्रवाहात पडतं आणि जिथं ती बाई कपडे धुवत होती ना तिथंच ते मूल वाहत येतं. म्हणजे ती स्त्री ज्यावेळी आपलं गतप्राण झालेलं मूल बघते त्यावेळी ती इतका मोठा हंबरडा फोडते आणि त्या मृत मुलाला घेऊन ती त्या योग्यांजवळ येते आणि मोठ्यांदा आक्रोश करायला लागते. त्या योगी महाराजांची समाधी उतरते, ते भानावर येतात आणि ते दुःख तिचं त्या आकांत बघून त्यांच्या योग्यांचं मनही कळवळतं आणि ते काय करतात की योग बलानं आपला देह सोडतात आणि त्या मृत मुलाच्या शरीरात प्रवेश करतात. ते मूल तर जिवंत होतं. ही कथा ऍक्च्युली येते की शंकराचार्यांच्या शिष्यांच्या बाबतीतली ही कथा आहे की शंकराचार्यांचे जे 4 पट्टे शिष्य होते त्यातल्या हस्तामलकाचार्यांच्या बाबतीत ही कथा सांगितली गेलेली आहे. ज्यावेळी तो योगी या मृत बालकाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो ते मूल जिवंत होतं आणि तेच ते हस्तामलक. मग ज्यावेळी ते त्या मुलाच्या शरीरात प्रवेश करतात ते योगी महात्मा, पण हे मूल मात्र अगदी जड मूढ असं वर्तन करत असतं. म्हणजे हा मुलगा ना कधी काही बोलतो ना काही कोणती त्याला जाणीव आहे असं काहीच नाही, मुका बहिरा जडमती आहे असंच आई वडिलांना वाटायला लागतं. थोडासा मोठा होतो, मुंज करण्याच्या वयात येतो त्यावेळी त्याची मुंज केली जाते, पण तो काहीच ऐकत नाही, काहीच शिकत नाही, बोलत नाही, चालत नाही. सगळे जण त्याला अगदी शेजारी पाजारी सुद्धा त्याला अगदी वेडा ठरवून टाकतात. पण दिसायला मात्र तो अत्यंत तेजस्वी असतो. मग एकदा काय होतं, योगायोगाने शंकराचार्य त्या तीर्थयात्रा करत त्या गावी येतात. दक्षिणेतलं गाव आहे श्रीबली नावाचं गाव आहे ते. तर तिथं शंकराचार्य आलेले असताना या मुलाच्या आई वडिलांना वाटतं की हे इतके मोठे महात्मे आपल्या गावी आलेले आहेत, इतके विद्वत्ता संपन्न आहेत, तर वेदशास्त्र संपन्न अशा या महात्म्यांच्या पायावर एकदा आपल्या मुलाला आपण घालावं जेणेकरून त्याच्यामध्ये काही सुधारणा झाली तर नाही. तर ते त्या छोट्या मुलाला घेतात बरोबर आणि त्यांच्या पायावर घालतात, अर्पण करतात. तर ज्यावेळी तो मुलगा त्यांना नमस्कार करतो, आचार्य त्रिकालज्ञ असतात, ते पाहता क्षणी त्या मुलाला ओळखतात आणि ते काही प्रश्न विचारतात त्या मुलाला. तर ते प्रश्न विचारल्यानंतर तो मुलगा इतकी त्याची समर्पक उत्तर देतो की जरी तो मुलगा सगळ्यांना अगदी वेडा बहिरा मुलगा असा वाटत होता तरी तो मुलगा अशा पद्धतीनं आचार्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो की त्याचं आत्मज्ञान जे काही आहे ते तळ हातावरच्या आवळ्याप्रमाणे, म्हणजे त्याच्यावरून ते हस्तामलक असं नाव पडलं की हे हस्तामलक स्तोत्र अत्यंत वेदांतामध्ये अत्यंत महत्वाचं मानलं गेलेलं की ते काय त्याला म्हणतात. आचार्य त्याला पहिल्या श्लोकामध्ये प्रश्न विचारतात, तू कोण आहेस बाळा, तू कोण आहेस आणि तुला कुठं जायचंय, तू कुठून आलायस, तुला काय करायचंय. तर तो काय प्रश्न त्याचे उत्तर देतो की तो म्हणतो की मी मनुष्य नाही, मी देव नाही,
मी यक्ष नाही, मी ब्राह्मणही नाही, मी क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, मी ब्रह्मचारी पण नाही, मी गृहस्थाश्रमी नाही, मी वानप्रस्थी नाही, मी संन्यासीही नाही. मग मी सांगू कोण आहे ते? मी निज बोध स्वरूप आत्मा आहे, मी निजानंद स्वरूप आहे, मी शुद्ध सच्चिदानंद परिपूर्ण असं ब्रह्म आहे. म्हणजे माझे हात, पाय, नाक, डोळे ही सगळी काही कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांच्या प्रवृत्तीचं निमित्त आहे, ज्याच्यामुळं हे सगळेजण आपापलं कार्य करायला प्रवृत्त होतात, ज्याला तत्वतः कोणतीही उपाधी नाहीये, जो आकाशासारखा अत्यंत निर्मल आणि सर्वव्यापी आहे, असा तो नित्य ज्ञान स्वरूप आत्मा तो मीच आहे. आता माऊली सुद्धा आपल्याला या श्लोकाच्या माध्यमातून हेच सांगण्याचा प्रयत्न करतात की अर्जुना, हे आपल्या आत्मस्वरूपाचं पाहणं असं आहे की अग्नी चळणारी लाकडं निश्चय संपल्यावर अग्नी जसा मूळ स्वरूपात येऊन येतो, त्याप्रमाणे अर्जुना हे आपण आपल्याला सहज पाहणे आहे. म्हणजे जिभेनं जशी आपली चव चाखावी किंवा डोळ्यानं जसं आपलं भूगोल पाहावं, त्याप्रमाणे आपण आपल्याला पाहणे आहे. म्हणजे अथवा तेज जसे तेजास मिळावे, अथवा आकाशाने जसे आकाशावर लोळावे, किंवा पाणी जसे पाण्याच्याच पदरात भरावे. म्हणजे हे आपण आपल्याला जाणणं हे काय आहे, हे माऊलींनी या ओव्यांच्या द्वारा आपल्याला समजावून सांगितलं की कसं आपलं आणि भगवंतांचं अद्वैत आहे ते कसं आहे. जसं डोळाच डोळ्याला पाहू शकत नाही, जिभेनं जशी आपल्याला म्हणजे जीवच तशी चव स्वतःची चव चाकणार, तसं हे आत्मस्वरूप हे इंद्रिय गोचर का नाहीये, त्याचं एक्सप्लेनेशन माऊली या ओव्यांमध्ये देतात. आपणच आपल्याला अद्वैत भावानं पाहायचं हे कसं आहे, तर हे सगळं या पद्धतीने जे आत्मस्वरूप पाहणेपणा घेतल्याशिवाय पाहणे, म्हणजे काही न जाणणे तेच त्याचे जाणणे होते. व ज्या ठिकाणाला, ज्या आत्मस्वरूपाला आद्य पुरुष असे म्हणतात, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील मायोपाधीचा आश्रय घेऊन वेद आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तयार होतात आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ गलगला करतात. म्हणजे काय म्हणलेलं आहे की आपण नेहमी असं ऐकतो की श्रुती देखील त्या आत्मस्वरूपाचं ब्रह्माचं वर्णन करताना मौन झालं. म्हणजे नेती म्हणत न इति हे ते नाही एवढंच त्या वर्णन करू शकते. म्हणजे निषेधानं वर्णन केलं गेलं त्याचं. म्हणजे ते आत्मतत्व म्हणजे नेमकं काय आहे हे प्रत्यक्ष श्रुतींना सांगणं सुद्धा शक्य झालं नाही. मग संसार आणि स्वर्ग यास कंटाळलेले आणि अष्टांग योग आणि ज्ञान यांचा आश्रय केलेले मुमुक्षुले पुन्हा स्वर्ग व संसार यांच्याकडे येणार नाही अशा प्रतिज्ञेने ज्या आत्मस्वरूपाकडे जाण्यास निघाले ते वैराग्यशील पुरुष या संसाराच्या पायावर पुढे प्रतिज्ञेने पळतात व कर्माचा शेवट जो सत्यलोक हाच कोणी करा त्या कड्याचे उल्लंघन करून त्यास मागे टाकतात. या म्हणजे ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की ह्या माऊलींच्या ओव्या तशा समजायला खूप अवघड आहे. म्हणजे कसं आहे की आपण आपल्या बोली भाषेमध्ये जर याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तरच ते शक्य आहे. की म्हणजे कसं आहे की आपण साधं सांगणं परमात्मा तत्वाला साधनानं किंवा भजनानं प्राप्त करून घेऊन असं समजणं, असं समजू, असं जर आपल्याला वाटत असेल तर ते तसं समजणं शक्य नाही. कारण आपण असं आपल्याला समजा असं वाटतं की मी इतकं नामस्मरण करतो, मी इतके कर्मार्थाचे सगळे प्रवचन मी अटेंड करतो किंवा मी अत्यंत पारमार्थिक आहे असं जर मला स्वतःबद्दल वाटत असेल तर तो माझ्यामध्ये अभिमानच फक्त दृढ होणार आहे. मग जो परमात्मा प्राप्तीमध्ये बाधकच ठरणार आहे. मग त्याला जाणणं कसं शक्य आहे, तर म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की हे सगळं मी साधन सोडून द्यायचं. हे साधन या सगळ्याशी पूरकच आहे. पण मेन आपल्याला काय करायचंय की जी आपण आपल्या या सगळ्या अवतीभोवती नटलेल्या सगळ्या संसाराशी आपलं जे तादात्म्य झालेलं आहे
आपला ममतेचा किंवा कामनेचा संबंध जो आपण प्रस्थापित केलेला आहे त्याच्याशी विन्मुख व्हायचं. म्हणजे साधनेचं महत्व असाधन नष्ट करण्यापुरतंच आहे. असाधन नष्ट करण्याची खरी तळमळ असेल तर ती ते नष्ट करण्याची शक्ती देखील आपल्याला परमात्म्याच्या कृपेनेच प्राप्त होईल. म्हणजे आपल्याला जसं असं एक वाटत असतं की आपण भरपूर उद्योग केले तर संसारामध्ये जे काही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण प्राप्त करून घेऊ शकू. म्हणजे तसं मी भरपूर साधन केलं, म्हणजे माझं अंतःकरण जसं शुद्ध होत जाईल तशी मला परमात्म्याची प्राप्ती होईल. पण खरी गोष्ट अशी आहे की कोणत्याही साधनानं परमात्म्याची प्राप्ती होणार नाहीये. मग ते साधन किती का श्रेष्ठ असेल, कारण श्रेष्ठातलं श्रेष्ठ कर्माचाही आरंभ होणार आहे आणि त्याचा अंत होणार आहे. म्हणजे आरंभ आहे आणि अंत आहे म्हणजे काय आहे, हे फळ नित्य नाहीये, ते अनित्य आहे. मग जसं कर्माचं फळ कसं आहे की ते नाशवंत आहे, म्हणून मग ते नित्य परमात्मा तत्वाला कसं प्राप्त करून देईल. म्हणजे माझं कोणतंही साधन मला परमात्मा तत्वाला प्राप्त करून देणार नाहीये. म्हणजे माझा किती मोठा त्याग असेल, माझी किती मोठी तपश्चर्या असेल, तर तरी सुद्धा ती माझ्या या जड देहानं मी करते. तर असा जो तो काही माझा संबंध आहे तो अज्ञानामुळे आहे. आणि त्या संबंधांचा विच्छेद कधी होणार आहे की ते तत्व जे आहे ते परमात्मा तत्व आहे, ते सदा आहे, सर्वत्र आहे, नित्य प्राप्त आहे. ही स्मृती ज्यावेळी मला होणार आहे त्याच वेळी मला त्याची अनुभूती होणं शक्य आहे. म्हणजे भगवंतांचा सगळा उद्देश ऐकल्यानंतर जसं आपण 18व्या अध्यायामध्ये म्हणतो, नसतो मोह स्मृती विरत्वा, अर्जुन म्हणतो असं की मी स्मृती प्राप्त करून घेतलेली आहे. म्हणजे काय की आपल्याला जी विस्मृती झालेली आहे ती अनादी आहे. म्हणजे तरीही ती काय आहे, कधी ना कधी अंत होणारी आहे. म्हणजे संसाराच्या स्मृतीत आणि परमात्म्याच्या स्मृतीत काय फरक आहे की संसाराच्या स्मृतीनंतर विस्मृतीचं होणं शक्य आहे. म्हणजे जसं एखाद्याला पॅरालिसिस झाला तर त्याला काय होऊ शकतं, विस्मृती होऊ शकते. म्हणजे त्याचा मेमरी लॉस होऊ शकतो. पण एकदा परमात्म्याची स्मृती एकदा प्राप्त झाली तर मात्र काय होणार नाही, कधीच विस्मृती होणार नाही. हे आपल्याला गीतेनं वारंवार सांगितलं. कारण संसाराचे संबंध कधी होत नाही आणि परमात्म्याचा संबंध कधी तुटत नाही. मग संसाराशी माझा कोणताही संबंध नाही या तत्वाचा अनुभव करणं हेच या संसार वृक्षाचं छेदन करणं. आणि मी परमात्म्याचा अंश आहे या वास्तविकतेमध्ये नित्य आणि निरंतर स्थित होणं म्हणजेच परमात्म्याचा शोध घेणं. म्हणजे आपला ज्या क्षणी या संसाराशी संबंध विच्छेद होईल त्यावेळी आपल्याला त्या सेकंदाला, त्या मोमेंटला आपल्याला नित्य प्राप्त असलेल्या परमात्मा तत्वाची अनुभूती होईल. म्हणजे हे छेदन म्हणजे काय, तर खरोखर पुराण घेऊन काही आपल्याला तोडायचं आहे का, तर तो फक्त मनानं करायचा विच्छेद आहे. मग याचं फळ काय प्राप्त होतं, यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः. म्हणजे जसं पहिल्या श्लोकामध्ये ऊर्ध्व मूलम आलं होतं तसं या आद्य पुरुष या श्लोकामध्ये काय मांडलेलं आहे की आद्य पुरुष, तर त्याच परमात्मा तत्वाचा निर्देश यस्मिन पदाने केलेला. म्हणजे जसं पाण्याचा थेंब समुद्रात मिळाला पडला तर त्यापासून वेगळा होत नाही, तसंच आपण काय आहोत, आपण परमात्म्याचे अंशच आहोत. मग म्हणजे त्याच्यापासून तरी आपण वेगळे होऊ शकत नाही, म्हणजे संसारात परत येऊ शकत नाही. यस्मिन गता न निवर्तन, परत येणं नाही. म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या योनीमध्ये 84 लक्ष योनीमध्ये जन्म घेण्याचं कारण काय आहे, तर या प्रकृतीशी किंवा तिच्या गुणांशी असलेला आपला संग हाच त्याचं कारण आहे. मग हा जेव्हा असंग शस्त्रांना या गुणांच्या संघानं
त्याचं छेदन करतो तेव्हाच त्याचा जन्म घेण्याचा प्रश्न उद्भवतो. यथा प्रवृत्ती प्रसृताभिमान, म्हणजे काय म्हणलेलं आहे की ही सृष्टी जी आहे ती अनादिकालापासून चालत आली, की म्हणजे या संपूर्ण सृष्टीचा रचयिता कोण आहे? हा परमात्माच आहे, भगवंतच या सृष्टीचे रचयिते. तेच या संसाराला किंवा संसाराचा आश्रय किंवा अधिष्ठान तेच आहे. मग आपण या सगळ्या पदार्थांकडे बघूनच त्यांच्याकडे आकर्षित होऊनच काय झालेले आहोत, इतके त्यामध्ये पडलेले आहेत की याच्या रचयित्यालाच आपण विसरून गेलेले आहोत. म्हणजे आपल्याला त्यांनी रचलेला हा संसार जर इतका प्रिय वाटतो, म्हणजे त्यांनीच रचलेला हा संसार इतका प्रिय वाटतो, तर मग या भगवंतांशी आपली अव्यभिचारी भक्ती का होणार? म्हणजे जसं त्यांनी घडवलेल्या, त्यांनी या सगळ्या निर्मिलेल्या वस्तू इतक्या आकर्षित करणारे आहेत, तर ते स्वतः किती ते स्वतः कसे असतील? मग मनुष्य या अज्ञानाने ज्या आकर्षणात फसलेला आहे त्या परमात्म्याला कारण न मानता संसारालाच कारण मानतो आणि त्यातच फसून जातो. म्हणजे आपला स्वभाव असा, वास्तविक स्वभाव असा असतो की ज्याला आपण सगळ्यात श्रेष्ठ मानतो किंवा जी गोष्ट आपल्याला अतिशय प्रिय असते, तर ती प्राप्त करून घ्यायची सतत मनामध्ये आपल्या तळमळ असते, किंवा काही करून आपण त्याचा आश्रय घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसं म्हणजे कसं होतं की आपल्याला असं वाटत होतं की मी समाजामध्ये प्रतिष्ठा कशाने प्राप्त करू शकेल. जर मी अमुक एका घरामध्ये राहत असेल, माझ्याकडे ही वाहनं असतील, तर मला एक समाजामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती किंवा मी अमुक एक व्यवसाय करत असेल, असे XYZ गोष्टी असतात की ज्या मला समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देतील, किंवा मला ऐशाराम प्राप्त करून देतील. म्हणजे या सगळ्यासाठी मी माझं आयुष्य वेचते, पैसा मिळवण्यासाठी धडपडते की लोकांनी मला असं समजावं, मला मान द्यावा. या सगळ्याचा परिणाम असा होतो की मला या भगवंतांचा विसर पडण्यासाठी ही सगळी अतिशय क्षुद्र कारणांना मी प्रायोरिटी दिलेली असते, हे त्याच्या मागचं कारण असतं. पण ज्यावेळी मी या अभ्यासानं मला हे जाणवतं की त्या भगवंतांपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही, आणि त्यांना प्राप्त करण्याचा आनंद असा आहे की तिथून माझं परत येणं नाहीये. म्हणजे जसं या सगळ्या गोष्टींमध्ये कितीही प्राप्त केलं, कितीही काही मिळालं, तरी आपल्याला काहीतरी एक रुखरुख किंवा हुरहुर अशी वाटतच राहते. अरे हे आहे का, माझ्याकडे BMW नाही का, माझ्याकडे ऑडी नाही का, असं मला माझ्या गाड्यांबद्दल मला असं फार तुच्छतेची भावना येते की अरे असली फालतू गाडीतला आपण इतके वर्ष येतो, काय उपयोग आहे याचा. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये कधीही समाधान मिळत नाही. आणखीन ऑडी घेतल्यानंतर आणखीन काहीतरी मला वाटायला लागेल, त्याच्यावरचं कुठलं तरी मॉडेल आलेलं असेल, अरे हे नाही माझ्याकडे, हे पण ही इतकी साधी गोष्ट आपण नाही प्राप्त करून घेऊ शकत. म्हणजे असं बघतो आपण संसारामध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला समाधान देऊ शकत नाहीये. मग हे एक समाधान कशाला प्राप्त आहे? यस्मिन गता न निवर्तन्ति ध्येयः, याच्यातून परत येणं घडणार नाहीये कधी. जेव्हा या परमात्म्याला प्राप्त करायचा मी प्रयत्न करेन किंवा त्याला प्राप्त करण्यासाठी माझ्या ज्यावेळी सगळ्या एनर्जी फोकस्ड होती, त्यावेळी तमेव चाद्यम पुरुषं प्रपद्ये, म्हणजे ज्याचा कोणी आधी नाही पण तोच सर्वांचा आधी आहे, त्या आदिपुरुष परमात्म्याचाच आश्रय ज्यावेळी घेईन, कारण तोच कायम टिकणार आहे. इतर वास्तविक आश्रय ते वाटतात मला, तात्पुरते वाटणारे आश्रय ते आश्रय नाहीतच आहे, ते मला पतनाकडेच नेणार आहे. या सगळ्या गोष्टींचा मोह किंवा आसक्ती मला पतनाकडेच, नाशाकडे नेणारी आहे. की जसं एखादी व्यक्ती नदीमध्ये बुडायला लागली आणि तिला काहीतरी वाटलं, ओंकार मिळालाय आणि वास्तविक ती मगर असावी, तसं या भव नदीमध्ये
आपण असे जे काही आश्रय शोधत राहतो, वेगवेगळे व्यक्तींचे असतील, वस्तूंचे असतील किंवा आणखी कशाचे असतील, तर हे सगळे आश्रय काय ठरतात, या मगरी प्रमाणात ठरतात. म्हणून या सगळ्याचा आश्रय आपण न मानता एक अविनाशी असा परमात्म्याचाच आश्रय घ्यायला हवा, असं भगवंत या श्लोकामध्ये सांगतात आपल्याला. की जेव्हा साधक आपली सगळी शक्ती लागूनही दोष आपले आपण नाहीसे करू शकत नाही, आणि तो कधीतरी त्याला असं नैराश्य येतं की अरे की हे सगळं करतोय मी, तरी मला काहीच कसं प्राप्त होत नाहीये, ना माझी काही परमार्थामध्ये प्रगती होते, नाही मला संसारातून काही समाधान मिळते. तर इथं काय सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये बघलं तर त्याचंही उत्तर देतात की तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये. म्हणजे काय म्हणतात भगवंत की तू मलाच शरण आहे. एक मात्र भगवंतांचाच आश्रय तो काय जो काही आहे तो नित्य आहे. त्यांचीच कृपा शक्ती आपले सगळे दोष निश्चितपणे नष्ट करेल. म्हणून अगदी कोणतेही स्टेजला असलं तरी भगवत प्राप्तीबद्दल आपण कधीच निराश होऊ नये. कारण भगवंतांना शरण हे आपण नेहमी निर्भय होऊन आणि निश्चिंत होऊन जावं. म्हणजे काय होतं की भगवंतांना शरण जाण्याने आणि त्यांच्या कृपेनंच काय होणार आहे, दोन सिद्धीची प्राप्ती होते. की एक होणार आहे तो आपल्या या सगळ्या अडथळ्यांचा नाश होणार, आणि दुसरा त्यांचा भगवत प्राप्ती, या अशा दोन्ही सिद्धी आपल्याला प्राप्त होणार. म्हणजे संसाराचा त्याग करायचा आहे जिथं असंगाचा, म्हणजे तसं असंगाच्या संघाचाही त्याग करायचा. कारण जसं असंग झाल्यानंतर सुद्धा मी असंगी आहे, मला म्हणजे मी अगदी निरीच्छ आहे, अगदी अलिप्त आहे, किंवा म्हणजे सर्व संघ परित्याग आता माझ्या बाबतीत झालेला आहे, असा सूक्ष्म अहंभाव सुद्धा माझ्यामध्ये बळावू शकतो. हा सुद्धा कधी नाहीसा होईल की मी अगदी पूर्णपणे भगवंतांना शरण गेल्यानंच तो सूक्ष्म अहंकार सुद्धा नाहीसा होऊ शकतो. म्हणजे परमात्म्याला शरण जाण्याचं तात्पर्य काय आहे की माझं म्हणवलं जाणारं जे काही शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, माझा सगळा परिवार, घर, हे सगळे पदार्थ परमात्म्याला अर्पण करेन. म्हणजे काय करायचं, अर्पण करायचे म्हणजे काय करायचं, तर माझी त्यांच्यामधील आसक्ती काढून घ्यायची. शरणागत जो झालेला आहे त्याच्यामध्ये दोन भाव असतात, मी भगवंतांचा आहे आणि भगवंत माझे. म्हणजे मी भगवंतांचा आहे म्हणण्यामध्ये काय आहे, मी भगवंतांचा आहे आणि भगवंतासाठी आहे, हा भाव सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे. कारण काय, भगवंत माझे आहेत आणि माझ्यासाठी आहेत असं जर आपण म्हणत असू तर काय आहे की मग आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी पाहिजे असा एक भाव प्रतीत होतो. म्हणजे काहीतरी इच्छा बाळगून आपण भगवंत माझे आहेत आणि माझ्यासाठी आहेत असं म्हणतो. पण दुसरा श्रेष्ठ भाव कसा आहे की मी भगवंतांचा आणि भगवंत माझे आहे. म्हणजे साधक भगवंतांकडून कोणतीच अपेक्षा करत नाही, पण काय करतात की आपल्यासाठी काही मिळणं किंवा काही प्राप्त करणं ही अपेक्षाच राहत नाही, आणि हीच वास्तविक शरणागती. म्हणजे अनन्य शरणागतीनं भगवंतांविषयी प्रेम जागृत झालं की मग ते कसं असतं, काही अपेक्षा रहित, पूर्ती रहित, अगदी निवृत्ती रहित असतं. म्हणजे पण इथं काय असतं की भगवत प्राप्तीनंतरही तृप्ती होत नाही आणि वियोगातही अभाव नसतो. हे काय सांगितलेलं आहे की हे क्षणाला वाढत जातं, म्हणजे ज्यामध्ये अत्यंत अपार असा आनंद प्राप्त होतो, आणि त्यामुळं त्या भगवंतांनाही तो आनंद प्राप्त होतो. म्हणजे तत्वज्ञान झाल्यावर जे प्राप्त होत असतं ते प्रेम अनन्य शरणागतीनेही प्राप्त होतं. म्हणजे काय म्हणले की जे प्रेम अत्यंत ज्ञानी व्यक्तीला प्राप्त होईल तेच प्रेम काय होईल, मी अनन्य भावानं भगवंतांना शरण गेल्यानं सुद्धा प्राप्त होईल. म्हणजे भगवंतांचा इथे आपल्याला 7व्या श्लोकामध्ये सुद्धा आलेला आहे, 7व्या अध्यायामध्ये पण एक श्लोक
येतो मामेय प्रपद्यन्ते किंवा मामेकं शरणं व्रज, तमेव शरणं गच्छ. असं अनेक वेळा भगवंत आपल्याला सांगतात की मला शरण ये. म्हणजे काय की इथे काय म्हणतात की भगवंत कोणालाही शरण होत नाही, कारण ते सर्वोपरी आहे. म्हणजे भगवंत आहे आणि मी स्व आहे, या दोन्हीमध्ये आहे हे एक सत्ता विद्यमान करणारे पद आहे. म्हणजे इथं मी आहे असं एकदेशीय स्थितीला आलं तर मी एकदेशीय स्थिती सर्वदेशीय आहे यामध्ये विलीन होईल. म्हणजे काय, परमात्मा आहे आणि मी आहे असं ज्यावेळी आपण म्हणतोय, यामध्ये इथे दोन आहे. म्हणजे काय, दोन सत्ता दिसत आहेत आपल्याला इथे. तर या दोन सत्ता ज्यावेळी एकाच परमात्म्यामध्ये विद्यमान होते, म्हणजे मी ज्यावेळी मी होती एकदेशीय स्थिती त्या सर्व देशी असणाऱ्या परमात्म्यामध्ये ज्यावेळी विलीन होईल तर काय होईल, इथं फक्त भगवंतांचंच म्हणजे परमात्म्याचंच अस्तित्व राहील. म्हणजे जोपर्यंत माझ्याबरोबर स्वबरोबर मन बुद्धी इंद्रिय हे सगळं बांधून मी आहे असं जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत काय होणार नाही, माझी अव्यभिचारी भक्ती होणार नाही, माझ्यामध्ये व्यभिचाराचा दोष येत राहणार. म्हणजे तिथं काय होणार नाही, अनन्य शरणागती होणार नाही. मग परमात्म्याचा अंशच जर मी आहे तर मी परमात्म्याचाच आश्रितच आहे. म्हणजे मी त्याच्यापासून विमुख झाल्यामुळं, माझा तो आश्रय सुटल्यामुळं किंवा भ्रमामुळं या संसाराचा आश्रय घेऊन जो मी राहिलेलो आहे तो काय आहे, तो मला दुःख देत आहे. म्हणून आपला भगवंतांशी असलेला एकमात्र संबंध जो आहे तो ओळखून त्याला शरण जावं असं भगवंतांनी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता ते पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 5व्या श्लोकामध्ये त्यांनी जे असे महापुरुष असतात की जे परमात्म्याला शरण होऊन परमपदाला प्राप्त झालेले असतात त्यांचं लक्षण काय असतं हे पुढे भगवंत 5व्या श्लोकामध्ये सांगत आहे. आता आपण त्या श्लोकावर 4थ्या श्लोकाच्या इथे आपण थांबूया. सोपी गोष्ट जास्त अवघड करून सांगितली गेली असं झालं असेल तर आजची सेवा करून श्रीकृष्ण. छान झालं निरूपण. मी आता तावरे मॅडमना विनंती करते की त्यांनी आरती म्हणावी. ओम जय भगवद गीते, ओम जय भगवद गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, मय्या कामासक्ति हरा. तत्त्वज्ञान विकाशिनी, तत्त्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवद गीते. निश्चल भक्ति विदायिनी, निर्मल मलहारी, मैया निर्मल मलहारी. शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवद गीते. राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, मैया कारिणी मोद सदा. भव भयहारिणी तारिणी, भव भयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवद गीते.
आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी मैया नाशिनी तमरजनी दैवी सद्गुणदायिनी दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी. ओम जय भगवद गीते. समता त्याग सिखावनी हरिमुख की वाणी मैया हरिमुख की वाणी सकल शास्त्र की स्वामिनी सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी. ओम जय भगवद गीते. दया सुधा बरसावनी मातु कृपा कीजे हरिपद प्रेम दान कर हरिपद प्रेम दान कर अपनो कर लीजे. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. हरिः कमल विहारिणी हरिः कमल विहारिणी सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद गीते. छान. आरतीही छान झाली. मी तर राऊत मॅडमना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावे. येतोय आवाज? हो, येतोय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दानही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर पडो मैत्र जीवांचे तुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो जो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवा वेजे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. धन्यवाद.